पाणी खायना हिला काय माहीत. तकडनं इली ती आकडनं अशी इली आकडे इली आणि ह्या भारी इला त्या काय इला दुधासारखा पाणी आहे मित्रांनो, दुधासारखा एक नंबर. तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रथमेश राव राणे ब्लॉग या चॅनलमध्ये. आज हा आमचा दुसरो दिवस. आम्ही काल इलाव गावाक आणि आज पण पाऊस चिरीमिरी हा पण भारी वाटता. तर तुम्ही वातावरण बघशाल ना, अतिशय सुंदर असा वातावरण वाटतं पाठीमागे आणि लय भारी फिलिंग आहे. काल इले तेव्हा वर्क फ्रॉम होमचं होतं माझं, त्यामुळे मग काय एवढा काय एन्जॉय करून भेटला नाही. आज शनिवार उद्या रविवार, उद्या आमका निघूचा बरं वाटतं. ह्यानं काय केलं बघा, तो खाली खेळता आणि पाऊस येता ना तो जुगाड बघा वरती त्याच्या भाषेत त्यांना घर बांधलं ना, म्हणजे पाऊस आतमध्ये येणार नाही. हो पुढे आपलीच खेळणी खराब करता परत धुता, खराब करता परत धुता. बाबू काय करतं, काय करतो? मोठा पाऊस येतो. तुला माहिती आहे तू टाकी सगळी संपवतोयस ती आई बघणार तर मारणार आता. लय हुशार आहे आता, व्हेरी गुड. तर मित्रांनो आज आमका जाऊचा पाटाच्या पाटाजवळ, म्हणजे जेवढे ॲक्च्युली मी एक छोटीशी व्हिडिओ टाकले होते बऱ्याच 1-1.5 वर्षापूर्वी असेल काय माहीत. पाटाच्या पाण्याजवळ आम्ही गेला होता. पण तेव्हा जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत असत, पण आता जे नवीन आहेत त्यांना माहीत नसत. पाट आमचो खाया तिकडे जा पाणी येता डोंगरात ना, त्या दाखवूया तुमका. म्हणजे प्युअर नॅचरल पाणी तिकडे. आणि रसिकाच्या वहिनीने केल्यान बुर्जी. तर सकाळचा आमचा नाश्ता हा बुर्जी आणि भाकरी. वा खूप भारी वाटता खाऊ. येवा मस्त अशा वातावरणात प्रकाशात बाहेरनं घरात आणि ही बुर्जी आणि भाकरी, आनंदच वेगळा होता. आम्ही चाललो पाटावरती. आमचं मांडव ह्याकडनं आता त्याकडनं कधी येऊन दे फिरून खेळ्या ह्या काय येऊ मरत ठेवू का झाडा ती मग बसणार आता खाली बसायचं आणि त्याकडनं मुंगी गेली त्या डोक्यात काय करायला हे ना हे ना. तर हे पण आपली बाग तयार केली मी बघा. आमचा घर जित्याचा. मित्रांनो चला आता अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे इकडे. तुमचं केदार पण येतं बरोबर. या आमच्या प्रवीण काकाचं घर, हे आमच्या आबाई काकाचं घर. अतिशय सुंदर असं हिरवळ तयार झालेले आकडे. आता काका आमचं वाडं बांधता प्रवीण काका. आणि मागच्या वेळी काम तयार झालं वाटतं बांधून प्रॉपर. होय होय मागच्या वेळी काम चालू होतं. आता हाकडनंच गेट केलं वाटतं मला. डायरेक्ट ढोरात हाकडनं घालणार, त्याकडनं फिरून घालण्यापेक्षा मस्त. म्हणजे काही ढोरा असणाऱ्यापैकी एक काहीच लोक राहिलीत. अरे सगळं तोडलं नाही काय, अरे बापरे. मित्रांनो इकडे पूर्ण असा पूर्ण सगळं झाडं होती. हे सगळं तोडलं नाही तेच बोलते का आता काय म्हण काय ते असं त्यांचं पर्सनल कारण. वनी कधी काळी इकडे घर होता नाही याला रावल्या तुझा घर बघत असेल व्हिडिओ तर दिसता काय बरे बाबा. हे त्याचं गेट आणि आम्ही हाईक पहिले खेळायचो. हां व्हेरी नाईस. आमच्या आबांचं घर इकडे मनशी आबा कुठे आहे. शेण आमच्याकडनं
मार्ग जाऊचो मठात. आत्ते नाही वाटतं ह्याकडे आमच्या आत्याच्या घराकडे वरती जास्वंदा बघा ते. श्रेया काय म्हणतो पाटावर येतो पाटावर. हे आमचा तबलजी घरातला यंदाचा कॉन्ट्रॅक्ट एकाच देऊचा. एकाच कुठे आलास सोट पाण्यात. या आमच्या मठाची एंट्री. गेट गेलो पडणार होतो. हा आमचा मठ याकडे वरती आहे बघा. जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्यासाठी आमचा गावचा मठ. व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन व्हिडिओ बघा मॉप व्हिडिओ त्याच्यावरचो. आणि सगळी संपत्ती म्हणजे झाडा सगळी जुनी झाडं आहे बघा. अतिशय जुनं झाड आहे. तर मित्रांनो आपण इला आता पाठावर यो आमचं पाठ आणि ह्या पाटाचा पाणी. तुमका आता आवाज येत असत. हा बघा हा अतिशय सुंदर असं वातावरणाकडे. त्याकडनं पाट नाही तर पाणी त्या साईडने आतून. आणि तर आता पाणी तकडनं येईल तर हाकडनं बाहेर पडता. आता पाऊस जसं वाढत नाही मित्रांनो एवढं फोर्स असता जबरदस्त पाणी वाटतं. तर मित्रांनो ह्या आपण इथे आलो होतो ना भाऊ. चप्पल काढा साईडला. चप्पल काढा हे बघ माशातमध्ये बघ फिश यातमध्ये भाऊ चप्पल काढ. तर मित्रांनो तुम्ही हे पाणी पिऊ शकता. मस्त एकदम क्लिअर पाणी आहे. तुम्ही आहे ना तर मग ना मासे निघले होते ते मळी खय गेले काय माहीत. पिल्ला पाणी मासे पण खेकडू हा तो बघ खेकडू. थांब कुर्ली पकडू काय कुर्ली आहे खाय दी नाही रे कुर्ली. मासे मागं कुर्ली वाटली. कुर्ली पण असतील याच्या खाली. हा तर मित्रांनो बघा ह्या तर हैना ज्या पाणी येतं ना ह्याकडनं येतं पाणी. या हैना हे भावी सोडलं नाही काय ओके. पाईप गेलो तो ओके. ह्या मित्रांनो ह्या साईडने गेला वाटतं पाणी. त्या विहिरीत आता नाही गेला कारण का एक साईड जी यायची ना ती पाण्यात टाकायची पहिले म्हणजे विहिरीमध्ये. तर ह्या खय गेला मग माहीत नाही एक्झॅक्टली. नाही या बाहेर गेला काहीतरी. बाहेर ना खायना सोडलं नाही. तकडंच खाली गेला वाटतं. याकडे विहिरा आणि ह्याकडे पहिले पाईप होतो. आता काय केलं नाही काय माहीत. पण पाणी बघा वाटतं मस्त मित्रांनो एक नंबर. ही भावना ही फिलिंग फार वेगळी आहे. ही झाडा बघा जुनी. या बघा अरे एक नंबर पाणी आहे मित्रांनो. परफेक्ट असा मिनरल वॉटर. कसं वाटतं वहिनी भारी ना. पाणी बघा तिथे अरे बापरे तिथे पावन खिंड वगैरे तशी खिंडा त्या खिंड म्हणतात ना होय. या बघा मासे पण होता आणि फ्लो बघा पाण्याचा. तर मित्रांनो ह्या आमच्या पाटावरचा पाणी तुम्ही बघू शकता. कडे आम्ही जेव्हा मागच्या गेलेलो मागच्या म्हणजे बरी वर्षापूर्वी जसं तुमका ते मी मगाशी सांगितलं मे महिना होतो तेव्हा आहे तेवढा पाणी नव्हता. पण 12 महिने पाणी असताकडे. पण ह्यो फ्लो नाही. ह्यो फ्लो आता तुमका गणपतीमध्ये आता हे वाढतो फ्लो नंतर आता पाऊस वाढत आहेत ना लय वाढतो. तेव्हा पाणी सगळे आम्ही जेव्हा गेलाव ना बघू गेलाव की याचा फ्लो खाया म्हणजे खायना नक्की पाणी येला. आणि आमका तो सोर्स सापडलोच नाही. लय भारी म्हणजे लय मजा येता. असं ना भारी अरे खड्डा ना मित्रांनो ह्यो फ्लो हा
बघते पुढे जाऊन प्रयत्न करते. ॲक्च्युली ना त्यामध्ये खड्डे आणि पाडलेली आहेत आकडे या साईडला. काय पाणी वाटतं बघा. आता भीतीमध्ये एवढीच आहे मित्रांनो, पाय जर सरकलो तर आपटूक होत खडकावर. या बघा पाणी बघा काय वाटतं. हा हा. तर मित्रांनो माका माहिती आहे तुमका माझा आवाज किती येता. खडका बघा. एक नंबर. बघते प्रयत्न करते पुढे जाऊन काय दिसता काय. बघा थोडं खोल दिसता माकाकडे. डाऊट तर वाटता मग जाऊ जमत की नाही. दगड हा बाबा. हा इले पुढे दाकडे बघूया. या पूर्ण जंगल मित्रांनो वरना येईल सगळा. आणि वाटत अशी गेली अकडनं ह्या साईडने. या बघा दुधासारखा पाणी आहे मित्रांनो, दुधासारखा. एक नंबर. ही भावनाच वेगळी, एक नंबर फिलिंग. आणि सगळ्या बायदर या सगळ्या मिनरल वॉटर. किती बिस्लोऱ्या भरतील याच्यामध्ये. हे तकडे खाली मी पुढे येईल त्याकडे. हे त्यांना धरा तकडनं बघा. हे आता पाणी अकडनं वळून येईल काय ना तरी. पाणी बघा. हा हा हा. पाणी खायना येईल काय माहीत. ही बघा ही बघा ही वेल बघा. खायना 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 खय गेली बघ. बघा तकडनं इली ती आकडनं 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 अशी इली आकडे इली. आणि ह्या भारी इला त्या काय इला का. हे बघा ही आहे ना गेली तकडे वरपर्यंत. एक नंबर भारी मित्रांनो निसर्ग आपलो. आता हे मग पुढे मग भीती वाटतेली 100% का मी जाणार नाही पुढे. पण तुमका एक दाखवते गोष्ट बघा. शुद्ध हे खड्डो हा. हे बघा मित्रांनो हे आपले नॅचरल रिसोर्सेस. पाणी खायला येईल काय मग अकडनं येईल अकडनं पण येईल. दोन मार्ग झाले अकडनं. तकडनं मेन येईल असत. पण तर कसा येईल काय माहीत. पुढे लय इंटरेस्टिंग का. माझी इच्छा लय होतं पण ॲट द सेम टाईम माझी फाटता. मी कधी आता गेल्याच्या अगोदर पण लहान असताना गेलो तो पण आमचं मॉब मोठं ग्रुप होतो तेव्हा गेले होते. वाघा बेगाची भीती आहे काय नाही. त्या बघा काय वाटतं बघा. कोकणाची आणि ह्या सगळीकडे कोकणामध्ये तुमका बऱ्याच ठिकाणी असे भेटतील पाठ की पाणी येता खायना काय माहीत. पण ह्यो आता ज्यांका सायन्सचं ज्ञान आहे त्यांना बहुतेक माहीत असत. माका खरंच माहीत नाही एवढा. पाटाचं पाणी एवढा माहीत आहे फक्त. तुमका जर माहीत असत नक्की पाणी येता कसा बनता कसा नक्की जे सायन्सचे असतील स्टुडंट नक्की सांगा बाबा. म्हणजे भारी वाटतं. आता मला परत जावतं म्हणजे थोडं स्ट्रगलच आहे. पण मला पुढे जायची लई इच्छा पण आता नाही. एकट्या माझ्या हिंमत होत नाही. घाबरट माणूस आहे मी या बाबतीत. थोडी काळजी घेणं कंपल्सरी आहे. तर मित्रांनो समटाईम ना माझ्या मनात एक असं प्रश्न येतात की ह्या सगळ्यांची शूटिंग करणं मला लय आवडतं. म्हणा आमचा आपला गाव काय वाडीमध्ये काय काय आमच्या ह्या नॅचरलला दाखवची इच्छा
100% वाटता ब्लॉग थ्रू, पण कधी कधी म्हाका लय भीती वाटता. मतलब ह्या ब्लॉगिंगच्या दुनियेमध्ये असं नाही वाटतं कोकण आपलं दाखवतं जाऊ, पण ह्याचं कोणी कधी फायदा घेऊ नये. ह्या असा टिकून राहू गावा भविष्यात. कारण काही लोकांची नजर एवढी भयंकर जाता ह्या गोष्टीवर, ते वेगळ्या अँगलने बघतात. आपण एका बघता निसर्ग म्हणून, आमची संपत्ती म्हणून, देवाची देण म्हणून, पण काही जण एका वेगळ्या अँगलने बघतात. हे असंच राहावा, येणारी पिढ्यानपिढ्या राहावा आणि येणारी पिढी ह्याचा पण आनंद त्यांनी घ्यावं अशी इच्छा फार गरजेचा. अशा प्रकारे आमचा पाटावरच्या पाण्यावरती आम्ही न्हावून फिरून आमचा झाला. तुमका नक्की आमचं पाठ कसं वाटलं गावचं नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या पण गावात जर असत असा काय तर आपण नक्की कमेंट करून सांगा. खूप भारी वाटला. आमच्याकडे पाट म्हणतात. आमच्याकडे पाट म्हणतात, पाटाचं पाणी. माझ्या मायरा व्हाळ म्हणतात. नाही व्हाळ, अरे पुढे जाऊन तो व्हाळ होता अशी का. प्रत्येकाच्या ठिकाणी काही वेगळं म्हणतात. होय, वहिनीच्या माहेरी पर्या म्हणतात. पर्यावर शॉर्ट काढा, फुल फोटो नको काढा. क्या बात आहे. हा प्रोफाईल चांगला नाही. हे बघा या दोघं कामं काय नाही, फुला काढल्या मी आणि हे घातलं दोघे घातल्या मी. अरे लय भारी भारी, एक नंबर. चला फोटो काढला, फोटो काढले. नाही तो मध्ये क्लिक करू शकतो फोटो. इन बिटवीन व्हिडिओ मध्ये तो क्लिक पण करू शकतो फोटो. कोश रे सत्ता येत नाही आता, पोरा भिजलेत गो घरात आहे. संध्याकाळी भेटलो ते येतो. हा काय काय रे त्याच्या भुकत म्हटलं आता येत नाही, पोरासा भिजली आहेत घरात आहे, नंतर भेटू. हा काय हे बघा किती वाजले सांग ना पिया. 11:15 झाले. बस पटकन आता माझे काही केसेस धुवायचे नाहीत. मी असं पाणी टाकलं दोघांना बाहेर घाल पाहिजे. खाला सांग त्याला सांग बॅड बॉय जात तुम्ही दोघं. चालतो कसा धाव. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही इला होता घराकडे. तुम्ही बघितलंच आमचं ब्लॉग व्हिडिओ बघितला असेल आमच्या पाटाच्या पाण्याची. ह्या बघा या माझ्या झिलांना त्या काय आता आंघोळ घातल्यात, सगळी पावडर तोंडाला लावल्या माझ्या. त्या काय घेऊन येल्या अंगावर मी, त्यामुळे मी पण भिजलो आहे मॉप. तर चला ही होती आमची व्हिडिओ आमच्या पाटाच्या पाण्याची. तुमका कशी वाटली, फर्स्ट टाईम बघितला असाल तरी कमेंट करा. तुमच्याकडे ऑलरेडी असा काय असत तरी कमेंट करून सांगा की बा आमच्याकडे पण असा हा. आणि ही जी संपत्ती आहे ना निसर्गाची, ही टिकून राखावी, ही फार गरजेची आहे. आणि निसर्गात गेल्यानंतर जो आनंद मिळता, नेचर आहे ना, जो पीस नेचरमध्ये मिळतो ना, तुम्ही कितीही घरी मुंबईच्या घरी किती मेडिटेशन करत असा यार तिकडे नाही आहे. आय डोंट केअर की कोण काय बोलतं, बट जो पीस नेचरमध्ये आहे ना, त्यामुळे नेचर टिकला पाहिजे. पण निसर्ग तोडून तिकडे बिल्डिंग बांधून त्या बिल्डिंगमध्ये मेडिटेशन करणं लय फरक आहे तो. हां, आणि नेचरमध्ये जस्ट डोळे पण बंद करू नका, जस्ट फक्त ऐका, साऊंड ऐका निसर्गाचा. हे वेगळं, याचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. कितीही निसर्ग तोडून किती बिल्डिंगी बांधल्या गेल्या तरी. आता मी याच्यावर त्या पॉईंटवर जात नाही की का तोडतात वगैरे, आता यार ते त्यात खूप पॉईंट निघतात. पण ठीक आहे, हे आमचा होता पाट्याचं पाणी. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडली व्हिडिओ तर नक्की इतरांबरोबर देखील शेअर करा, ज्यांना असं काय बघायला मिळत नसेल त्यांना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रडत आहे पोरं दोघंजण आहेत ना. सो खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामुख्याने हेल्दी राहा. बाय बाय.